यमुना मैया की जय। यमुना मैया की जय। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पहिल्या 2 भागात तुम्ही पाहिलं की आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडलो आणि हरिद्वारची दिव्य गंगा आरती अनुभवली. आणि आजच्या या 3ऱ्या भागात आम्ही निघालो आहोत चारधाम यात्रेतील सर्वात पहिल्या आणि अत्यंत पवित्र धामाकडे, म्हणजेच श्री क्षेत्र यमुनोत्री धाम. अवतीभोवती हिमालयाचे उत्तुंग डोंगर, दरीतून वाहणारी यमुना नदी आणि हा वळणावळणाचा रस्ता. हा प्रवास जितका सुंदर आहे तितकाच तो अंगावर काटा आणणारा आहे. आमच्या सोबत प्रवासाचे भरपूर व्हिडिओ आहेत, जे पाहून तुम्हालाही घरबसल्या या यात्रेचा आनंद घेता येईल. चला तर मग हिमालयाची सुंदर सफर आणि यमुनोत्री मातेचे दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यमुना मैया की जय। यमुना मैया की जय। मित्रांनो, गाडीतून खाली उतरताच हिमालयाच्या त्या थंडगार आणि शुद्ध हवेने आमचं स्वागत केलं. इथूनच सुरू होते आपली मुख्य यमुनोत्रीची पायी यात्रा. जाओ जाओ जाने का डोंगर, कडे कपाऱ्या आणि उंचावरून वाहणारे पाण्याचे झरे पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते. चढण थोडी खडतर आहे, श्वासही फुगतोय, पण आजूबाजूला चालणाऱ्या भक्तांचा उत्साह आणि त्यांचा जय यमुना मैयाचा जयघोष ऐकून अंगात एक वेगळीच ऊर्जा येत आहे. आमच्या सोबत माझ्या दोन्ही जावा सुद्धा अगदी उत्साहाने पावले टाकत पुढे चालत आहेत. म्हणतात ना, जेव्हा ध्येय स्वामींचे दर्शन आणि मातेचे चरण स्पर्श करणे असते, तेव्हा रस्ता कितीही कठीण असला तरी पायात हत्तीचे बळ येते. चला तर मग या वळणावळणाच्या वाटेने निसर्गाचा आनंद घेत आपण जाऊया यमुनोत्री मंदिराच्या दिशेने. 5 किलोमीटर चालल्यानंतर पुढे आम्हाला सिद्धपीठ भैरव बाबा मंदिरचे दर्शन झाले. आणि ह्या मंदिराची अशी मान्यता आहे की भैरव बाबाचे दर्शन घेतल्याशिवाय ही पवित्र यात्रा अधुरी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा या यात्रेला, चारधाम यात्रेला येताल, तेव्हा या भैरव बाबांचे दर्शन घेऊनच पुढे जा. भैरव बाबांचे दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही अर्धा किलोमीटर चाललो आणि तिथून पुढे आम्हाला अशी गर्दी लागली. आणि ही गर्दी इथून पुढे 3 किलोमीटर अशीच होती. आम्ही 5-5 मिनिटांनी पुढे सरकत होतो आणि आम्ही तब्बल पुढे या गर्दीमुळे 5 ते 6 तासांनी मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो. जेव्हा आम्ही हे मंदिर पाहिले तेव्हा मनाला एक आत्मिक शांतता मिळाली. मित्रांनो, चारधाम यात्रेतील सर्वात पहिली धाम म्हणजेच पवित्र यमुनोत्री धाम.
समुद्र सपाटीपासून तब्बल 3293 मीटर उंचीवर हिमालयाच्या कवेत हे धाम वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार यमुना नदी ही सूर्यदेवाची कन्या आणि मृत्यूचा देवता यमराज यांची बहीण मानली जाते. अशी श्रद्धा आहे की जो कोणी यमुनोत्रीला येऊन पवित्र यमुनेत स्नान करतो त्याला अकाली मृत्यूची भीती राहत नाही आणि यमराजाच्या त्रासातून मुक्ती मिळते. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे देवी यमुनेचे सुंदर मंदिर. हे मंदिर गढवाल हिमालयाच्या पर्वतावर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवी यमुनेची काळ्या पाषाणाची म्हणजे दगडाची अत्यंत विलोभनीय आणि शांत मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीचे दर्शन घेताच प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि मनाला एक अद्भुत शांतता मिळते. मित्रांनो, यमुनोत्री मंदिराच्या अगदी जवळ एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. तो म्हणजे सूर्यकुंड. हा गरम पाण्याचा एक नैसर्गिक झरा आहे ज्याचे पाणी इतके उकळते असते की त्यात हातही टाकता येत नाही. इथे येणारे भक्त कापडाच्या पोटलीमध्ये म्हणजे पिशवीत कच्चे तांदूळ आणि बटाटे बांधून या कुंडात सोडतात. अवघ्या काही मिनिटात ते तांदूळ तेथे उकळून शिजतात. हाच शिजलेला भात प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो, जो आम्हीही मोठ्या श्रद्धेने घेतला. मंदिराच्या जवळच दिव्य शिळा नावाची एक पवित्र मोठी शिळा म्हणजे दगड आहे. यमुनेचे दर्शन घेण्यापूर्वी या शिळेची पूजा करण्याची परंपरा आहे. इथला निसर्ग, अवतीभोवती असलेले बर्फाचे डोंगर आणि गंगेसारखीच पवित्र वाहणारी यमुना पाहून माणसाचे जीवन धन्य होते. तर मित्रांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने चारधाम यात्रेतील आपली पहिली धाम म्हणजेच पवित्र यमुनोत्री धामचे दर्शन अतिशय सुंदर आणि सुखरूप पार पडले. यमुनेचे दर्शन घेऊन आणि सूर्यकुंडाचा तो चमत्कार पाहून आमचे मन अगदी तृप्त झाले. पण आपली ही महायात्रा इथे संपत नाही. पुढच्या भागात आपण निघणार आहोत दुसऱ्या महत्त्वाच्या धामाकडे, म्हणजे श्री क्षेत्र गंगोत्री धाम. तिथला प्रवास कसा होता, भागीरथी नदीचे रूप कसे दिसले, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्हाला या यमुनोत्रीचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.